आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। का पाकिस्तानला आला तुम्ही काय हिशोबाने डिक्लेअर करता? का मिनी पाकिस्तान होईल? का मुसलमानांना राहायचा अधिकार नाहीये का? नेरळच्या ममदापूर भागातील मुस्लिम समाजाचा हा संताप सुकून रेसिडेन्शिया टाउनशिपच्या जाहिरातीच्या वादानंतर वरून मोठा वाद निर्माण झालाय। सुकून रेसिडेन्सी या कर्जत तालुक्यातील नेरळ शहरातील ममदापूर गावातील ही टाउनशिप आहे। टाउनशिपमध्ये मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनाच घरं खरेदी करण्याचा अधिकार असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामध्ये हलाल टाउनशिप असाही उल्लेख करण्यात आल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने दखल घेत राज्य सरकारला या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्यानंतर हा मुद्दा अधिकच चर्चेत आला। मात्र ज्या नेरळ ममदापूर परिसरात सुकून रेसिडेन्सी टाउनशिप आहे त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आणि हिंदू समाजातील काही लोकांनी आमच्या गावात हिंदू मुस्लिम असा कोणताही वाद नाही, हिंदू मुस्लिम इथे एकमेकांच्या सण उत्सवात सुखादुखात सहभागी होत असून ते गुण्यागोविंदाने राहतात असं सांगितलं। फक्त राजकारण करण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा सगळा वाद निर्माण करून धार्मिक तेढ तयार करण्याचा त्यांचा उद्देश आहे असं मुस्लिम समाजानं स्पष्ट केलंय। केला जातो ना आता दूसरा काय मुद्दा, काय कसला मुद्दा आहे? काय किला इधर ही है, यहाँ पे इतना बड़ा कब्रिस्तान है। जब शिवाजी महाराज के टाइम में लड़ाई हुई थी, जब हमारे लोग उधर जब शहीद हुए थे, तो शहीदों का कब्रिस्तान है यहाँ पे। तो किसके तरफ से थे? वो शिवाजी महाराज की तरफ से थे, महाराज के आदमी थे। जब तक उनको इधर ममदापुर गांव में अंदर की तरफ शिफ्ट किया ना, जब भाई अंदर जाओ, क्योंकि उनके ऊपर वहाँ पे हमले हो रहे थे, तो महाराज के टाइम पे उन लोगों ने उनको ये किया है। जब उस वक्त नहीं था भेदभाव, आज क्यों राजनीति ही कर रहे हैं बाहर के? ये एक्चुअली नेरल के जो लोग हैं ना, ये नहीं है, ये जो बाहर से जो जमा हुए हैं कि अपने आप को प्रमोट करने के लिए तो कर रहे हैं। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असलेला हा मुस्लिम समाज आहे। तेव्हापासून आतापर्यंत कोणताही धार्मिक तेढ ममदापूर या गावात निर्माण झालेला नाही। अनेक शहरातून या ठिकाणी घरं घेण्यासाठी मुस्लिम येत असतील तर ते या हिंदुस्थानातील नाहीत का? ते काय पाकिस्तानातून आलेत का? मुसलमानांना राहण्याचा अधिकार नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। मुंबईवरून आलेला समजा गवंडी कुर्ला कुठून मला तो कुठला आहे? हिंदुस्थानचाच आहे ना? का पाकिस्तानला आला तुम्ही काय हिशोबाने डिक्लेअर करता? का मिनी पाकिस्तान होईल? का मुसलमानांना राहायचा अधिकार नाहीये का? तर या ठिकाणी अशा प्रकारे विशिष्ट समाजाला केंद्रस्थानी ठेवून घराची विक्री करून संविधानाचं आणि कायद्याचं उल्लंघन केल्याचं काहींचं म्हणणं आहे। राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने जे पाऊल उचलले ते अत्यंत स्वागतार्ह आहे। भारतीय संविधानाचं पालन करणारं, भारतीय संविधानाची रक्षा करण्याची सूचना त्यांनी महाराष्ट्र शासनाला दिली आहे असं माझं मत आहे। तरी महाराष्ट्र शासनाने देखील या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन खर तर हा एक बिल्डिंगमुळे विषय चर्चेत आलाय, असे अनेक प्रकल्प त्या भागामध्ये आहेत की जिथे केवळ एका विशिष्ट धर्मीय लोकांना तिथे दिलं जातं घर। त्यांच्या जाहिराती सुद्धा तशाच प्रकारच्या आहेत का हिंदू समाजाने तिथे खरेदी करू नये, एखाद्या विशिष्ट समाजाला विशिष्ट सोयी उपलब्ध करून द्यायच्या की ज्या माध्यमातून तिथे असलेल्या इतर समाजाच्या लोकांना त्रास देता येतील, अशा प्रकारचं काम हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। भारतीय संविधानाचा पूर्णपणे हत्या करण्याचं आणि या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे, सगळ्यांना समान वागणूक मिळते, याचा हत्या करण्याचा प्रयत्न या गोष्टीच्या माध्यमातून सुरू आहे। आणि नक्की कोणती मोठी शक्ती या गोष्टींच्या मागे याचाही शोध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। तर मी पुन्हा एकदा राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे मनापासून आभार व्यक्त करीन आणि राज्य शासनाला विनंती करीन की भारतीय संविधानाची रक्षा करण्याकरता, भारतीय कायद्याची रक्षा करण्याकरता आपण लवकरात लवकर या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई कराल अशी मला अपेक्षा आहे। एकंदरीत आरोप प्रत्यारोपानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये किती सत्यता आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे। राज्य सरकारनं पर्यायानं गृह खात्याने यामध्ये लक्ष घालून यातील सत्य काय आहे ते समोर आणायला हवं अशी मागणी आता जोर धरतीये। पब्लिक मीडिया, नेरळ, ममदापूर।